तेव्हा पोरग्याला राग यायचा. पोरग्याने ठरवलं होतं असं खडूस बाप देऊ जगात कोणाला सुद्धा देऊ नये. एवढंच काय, अपार्टमेंटमध्ये वर जाताना जर पार्किंगमध्ये गाडी तितकी पडली असली, बाप म्हणायचा ती गाडी सरळ कर. पोरगा म्हणायचा त्यांची गाडी मी का सरळ करू. वर गेला, एका घरासमोर चपला उलट्या सुट्ट्या पडल्या असल्या, बाप म्हणायचा ते सरळ कर. पोरग्याला एवढी झीट आली त्या बापाची, त्यानं ठरवलं होतं काही जरी झालं तरी चालेल, पण या बापाच्या किटकिटीमधून मला सुटायचंय. पोरानं मग संकल्प केला. मग मागं हटला नाही. 5वी 9वी 10वी 11वी 12वी इंजिनिअरिंग झालं. आता फक्त एका कॉलची वाट बघत होता. एखादा कॉल यायचा, इंटरव्ह्यू द्यायचा, नोकरी लागायचा आणि त्या बापाच्या तावडीतून कायमचं सुटून जायचं. आणि एकदा पाहतो तर काय, त्याला इंटरव्ह्यूचा कॉल आला. तो आनंदला आईला म्हणाला, आई मला इंटरव्ह्यूचा कॉल आलाय. आई म्हणाली जा लेकरा, देवाच्या पाया पड. पोरगं पहिल्यांदा देवापुढे गेलं आणि देवाला म्हणालं, देवा एवढी नोकरी मला लागू दे, बास तुला 1 किलो पेढे देतो आणि त्या बापाच्या तावडीतून मला एवढं सुटायचं.